देशाच्या राजकारणामध्ये अजगर, मजगर, MY म्हणजेच मुस्लिम यादव हे समीकरण, अहंता हे समीकरण तुम्ही ऐकले असेल। सध्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये MMM मुस्लिम, मराठा, मनोज जरांगे हे फॅक्टर तुम्ही ऐकलं असेल। माधव, माळी, धनगर, वंजारी हे फॅक्टर तुम्ही ऐकलं असेल। पण सध्या शरद पवारची स्क्रिप्ट मनोज जरांगे तर वाचत नाही आहे ना, याचा डाऊट लोकांच्या मनामध्ये तयार करणारं नवीन समीकरण लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटील साहेब यांनी नुकताच केला आहे। ते म्हणजे माधव म्हणजेच मुस्लिम आणि धनगर जर समाज एकत्र आला तर म्हणजेच मध समीकरण। नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन। मित्रांनो, 2 दिवसाआधीचं मनोज जरांगे साहेबांचं तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल की मराठा आणि धनगर बांधव जर एक झाले तर कोणतीही ताकद महाराष्ट्रामध्ये सत्तेत येण्यापासून कोणालाही वाचू शकत नाही। ज्याचं समीकरण म्हणजेच मराठा आणि धनगर यांची मतं ज्याच्याकडे वळतील ते सत्तेमध्ये येणं ही काळ्या दगडावरची रेष आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। मराठा समाज हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला म्हणजेच बहुसंख्यक समाज ज्याला एखाद्या राज्यामध्ये आपण जसं म्हणतो, जसं की जर उत्तर प्रदेशमध्ये गेले तर यादव बहुसंख्य समाजमध्ये येतं, जवळपास 11% यादव आहेत। बिहारमध्ये गेले तर मुस्लिम आदी यादव हे मिळून 30% होतात। हरियाणामध्ये गेले जाट हा एक बहुसंख्य समाज म्हणून येतो। तसेच वेगवेगळ्या राज्यामध्ये आंध्र प्रदेश जर गेले तर रेड्डी ही एक जात लोकांसमोर प्रामुख्याने येते। तसंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मराठा ही जात बहुसंख्य आहे, म्हणजेच मेजॉरिटी इन आहे, म्हणजे अराउंड 35% जी पॉप्युलेशन आहे ती मराठा समाजामध्ये आहे। आता ह्या आकड्याबद्दल तुम्ही आपापले मतं किंवा तुम्ही डिसेंट नोट करू शकता की बाबा 35% मराठा नसून विदर्भातला भरपूर हा मराठा समाज ऑलरेडी ओबीसी मध्ये कन्वर्ट झालेला आहे। पण मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी जेव्हा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरामध्ये फिरत होतो हेच पॉलिटिकल अनालिसिस साठी की बाबा नेमकं महाराष्ट्राच्या जनतेचा मूड काय आहे, त्याच्यामध्ये एक गोष्ट मला जाणवली की जे मराठा समाज हा ओबीसी मध्ये सुद्धा कन्वर्ट झालेला आहे ते सुद्धा आज मनोज जरांगे पाटील यांच्या मागे ठामपणे उभे आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की जातीसाठी तर आम्हाला त्या माणसाच्या मागे जावंच लागेल आणि जातीला एक व्हावंच लागेल। तर मित्रांनो, त्यामुळं 35% मराठा समाज हा पकडू आपण। त्यानंतर मराठा सगळ्यात मोठी पॉप्युलेशन जर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती असेल तर ती आहे धनगर पॉप्युलेशन। मित्रांनो, तर धनगर पॉप्युलेशनचं महत्व काय, तर जेव्हा पश्चिम महाराष्ट्र जर तुम्ही विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगर हे मोठ्या प्रमाणावरती आहे। जसं मराठा समाज हा प्राबल्याने तिथे मोठ्या प्रमाणावरती आहे। त्यानंतर लागोपाठ धनगर हा समाज सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आहे। अशा भरपूर काही सीट्स लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या आहेत जिथे धनगर मतदार लोकसभेपेक्षा विधानसभा आपण नेमकं पकडू की जिथे धनगर मतदार हा डिसाईड करू शकतो, हा डिसाईड करेल की कोण जिंकून येऊ शकतं किंवा कोण जिंकून येऊ शकत नाही। आता जर का तुम्ही समीकरण बघितलं पॉलिटिकल रित्या, आपल्याला माहिती आहे की धनगर समाजाची जी काही लढाई आहे ती एसटी आरक्षणाच्या भोवती आपल्याला घुमताना दिसते। महायुती असो किंवा महाविकास आघाडी यांच्या वाटेला जाऊन किंवा यांच्या मागे उभं राहून धनगरांना शेवटी निराशाच प्राप्त झाली आहे। कारण की मित्रांनो, एसटी समाजातून जे रिझर्वेशन आमच्या धनगर बांधवांना हवं ते रिझर्वेशन देण्याची क्षमता किंवा ते रिझर्वेशन देण्याची जी पॉलिटिकल विल आहे ती कोणत्याही पार्टीमध्ये नाही, हे धनगर माझ्या मित्रांना मी सांगू इच्छितो। कारण की एसटी मधून रिझर्वेशन देणं हे किती धोकादायक ठरू शकतं हे आपण मणिपूरमध्ये चाललेल्या गोष्टीबद्दल जाणू शकतो। मैती या समुदायाला जेव्हा एसटी मधून आरक्षण देण्याचा प्रस्ताव हा हायकोर्टाने पास केला, म्हणजे हायकोर्टाने जेव्हा आदेश दिला की या समाजाला एसटी मधून आरक्षण द्यावं, तिथे जाळपोळ सुरू झाली, दंगे सुरू झाले। त्याच प्रकारचं वातावरण हे महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकतं। त्यामुळे त्या विषयाला कोणतीही सरकार सत्तेमध्ये येऊ त्या विषयाला हात घालणार नाही, हे तुम्हाला मी आजच ठामपणे सांगतो। धनगर समाज हा एसटी आरक्षण मागताय, पण त्यांना तो न्यायालयीन लढा लढूनच ते आरक्षण घ्यावं लागेल। कारण की कोणतेही सरकार येऊ, मित्रांनो मी परत सांगतोय, अधोरेखित करतोय की कोणतेही सरकार येऊ ते तुम्हाला एसटी मधून आरक्षण देण्यासाठी अक्षम आहे किंवा हे आरक्षण दिल्याने महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा उपद्रव निर्माण होईल तो उपद्रव कोणतेही सरकार सामोरे जाऊ इच्छित नाही। ज्या प्रकारचा रिझर्वेशनचा उपद्रव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा आरक्षणावरून सुरू आहे तशा प्रकारचा एक उपद्रव अजून महाराष्ट्र हा सहन करू शकत नाही। महाराष्ट्र खूप मागे चालला जाईल। त्यामुळे कोणताही समाज किंवा कोणताही पॉलिटिकल पार्टीमध्ये येऊ ते एसटी समाजाला नाराज करून धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण देऊ शकत नाही। आता येतो मी म्हणजे शरद पवार साहेबांची स्क्रिप्ट मनोज जरांगे पाटील वाचतायत का याच्याबद्दल मी का बोललो, तर मनोज जरांगे पाटलांनी 2 दिवस आधी स्टेटमेंट दिलं की मराठा आणि धनगर यांनी एक होण्याची गरज आहे।
मित्रांनो, लगेच 2 दिवसानंतर शरद पवार साहेबांनी त्यांचा पहिला उमेदवार विधानसभेचा जाहीर केला आणि तो धनगर कम्युनिटीचा जाहीर केला. याच्यावरून लक्षात येतं की पवार साहेब मराठा कास्ट नंतर म्हणजेच मुस्लिम समाज हा पवार साहेबांमध्ये ऑलरेडी मागे मोठ्या प्रमाणात उभा आहे. त्यानंतर SC ST समाजाचे मोठ्या प्रमाणात हे राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांना मिळतात. त्यानंतर मुस्लिम समाजाचे जवळपास 100% मतं हे बीजेपीच्या अगेन्स्ट जो असतो त्यांना मिळतात. त्यानंतर धनगर समाज हा शरद पवार साहेबांकडे जवळला. तर हे जे कॉम्बिनेशन होईल, ह्या कॉम्बिनेशन मध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ होईल. मित्रांनो, हे तुम्हाला आज मी लिहून देतोय की ज्या प्रकारचं महाराष्ट्रामध्ये पोलरायझेशन झालंय आणि ज्या प्रकारचं वातावरण तयार झालंय, त्या वातावरणामध्ये ऑलरेडी मराठा समाज, मुस्लिम समाज आणि SC ST समाज हे जे कॉम्बिनेशन बनलेलं आहे महाराष्ट्र राजकारणात, ते कॉम्बिनेशन अनबिटेबल आहे. मित्रांनो, त्यांचं जे अर्थमॅटिक आहे ते 50% पेक्षा वरचं मतदार त्यांच्याकडे गठ्ठा जमावतो. त्याच्यामध्ये जर 12% ऐवजी आपण 5% धनगर किंवा 7-8% धनगर समाजाची आपण जर त्याची जोडणी दिली तर तो सगळा आकडा 60% पर्यंत जातो. आणि ज्या पार्टीजवळ 60-65% मतदान येतं ती पार्टी मित्रांनो स्वीप करते. इव्हन बीजेपी 15, 20, 30, 40, 50 सीट पर्यंत पण येऊ शकते आणि महायुतीचा सुपडा साफ येणाऱ्या विधानसभेमध्ये येऊ शकतो. आता आपण शरद पवार साहेबांवरती, तर शरद पवार साहेबांवरती 2014च्या निवडणुकी आधी म्हणा की शरद पवार साहेबांकडे एकीकडे एक मताने एक गठ्ठा मतदान हा धनगर समाजाचा शरद पवार साहेबांकडे वळत होता. पण भारताच्या राजनीतीवरती नरेंद्र मोदी यांचा उदय होणं, तसेच 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनणं आणि बीजेपीची सरकार महाराष्ट्रामध्ये येणं, तिथून एक टर्निंग पॉईंट सुरू झाला आणि धनगर समाजाला आपल्याकडे ओढण्याचा बीजेपीने खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केला. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे लीडरला प्रमोट करणं असो, जसं गोपीचंद पडळकर या व्यक्तीला तुम्ही बघता, हे जे बीजेपीचे विधान परिषदेचे MLA आहेत, MLC आहेत, गोपीचंद पडळकर हे धनगर समाजातून येतात. तसंच राम शिंदे हे धनगर समाजातून येतात. त्यानंतर खोतकर जे आपण आता बघितलं, जे लोकसभेसाठी परभणीमधून उभे होते, महादेव जानकर, हे सुद्धा धनगर समाजातून येतात. तर हे धनगर समाजाच्या नेत्यांना जवळ करून बीजेपीने मोठ्या प्रमाणावरती धनगर मतदान आपल्याकडे वळवलं होतं. पण पश्चिम महाराष्ट्रातला जो धनगर समाज आहे तो अजूनही मोठ्या प्रमाणावरती शरदचंद्र पवार साहेब यांच्या मागे उभा आहे. तर शरदचंद्र पवार साहेब यांना 3 पार्टी या 3.5 जिल्ह्याचा नेता म्हणून नेहमी हिनवलं जातं. तर मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पॅन महाराष्ट्र जर NCP स्प्रेड करायची असेल, आणि मी तुम्हाला परत सांगतो, शरद पवार साहेबांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ध्येय आणि शेवटचं उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे सुप्रियाताई सुळे यांना महाराष्ट्राचे पहिला मुख्यमंत्री करणं. तर त्याच्यासाठी शरद पवार हा दिवसाची रात्र करतात. म्हणजे मागे पुढे न पाहता त्यांनी सगळे समीकरण जोडण्याचा आणि जे मत आपल्या जवळ येतील ते मत आपले करण्याचा प्रयत्न शरद पवार साहेबांनी चालवला आहे. त्याचाच एक परिफळ आपल्याला दिसतं की धनगर समाजाच्या व्यक्तीला पहिला MLA उमेदवार म्हणून त्यांनी घोषित केलं. मित्रांनो, बीजेपीने गोपीचंद पडळकर असो, राम शिंदे असो, महादेव जानकर असो, यांना प्रमोट करण्याचं काम काय की हे नेते मोठमोठ्याने ओरडू सांगतात की कशा प्रकारे शरद पवार यांनी हा धनगर समाजाला फसवला आहे, कशा प्रकारे शरद पवार यांनी धनगर समाजाचे मत घेऊन फक्त मराठा समाजासाठी काम केलं आहे. या प्रकारचं नॅरेटिव्ह गोपीचंद पडळकर असो, महादेव जानकर असो, हे वेळोवेळी लोकांसमोर किंवा धनगर समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतात. त्याच्याच माध्यमातून म्हाडा या लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांना ती लोकसभेची तिकीट देणं आणि धनगर मतदार आपल्याकडे ओढणं याची प्लॅनिंग शरद पवार साहेबांनी केली. पण महादेव जानकर यांना परभणीतून तिकीट देऊन महायुतीने ती बाजी मारली. परंतु त्याच म्हाड्यातले दुसरे जानकर हे शरदचंद्र पवार साहेबांनी आपल्याकडे वळलं आणि ते शरद पवार साहेबांच्या पाठीमागे भक्कम उभे आहेत. तर मित्रांनो, मी परत एकदा सांगतोय की कशा प्रकारचे हे म्हणजेच मराठा आणि धनगर, पण मित्रांनो, मराठा आणि धनगर हे फक्त वरचढ जरी दिसत असलं तर शरदचंद्र पवार साहेबांनी हे माहिती आहे की मराठा आणि धनगर मागे मुस्लिम बीजेपीकडे जाणार नाही. SC ST मोठ्या प्रमाणावरती, काही प्रमाणात वंचित बहुजन आघाडी जे आपले बाळासाहेब आंबेडकर यांची पार्टी, वंचित पार्टी आहे, त्यांच्याकडे जातील. पण मोठ्या प्रमाणावरती वंचित हे सुद्धा शरदचंद्र पवार साहेबांकडे येईल आणि शरदचंद्र पवार साहेबांची पार्टी म्हणजे NCP गट हा या विधानसभेमध्ये सगळ्यात मोठा गट बनू शकतो. आणि जर सगळ्यात मोठा गट जर बनला तर सुप्रियाताई सुळे यांना मुख्यमंत्री बनणं अजून सोपी जाईल. तर शरद पवारचं हे उद्दिष्ट दिसतं. फक्त मित्रांनो, एकच गोष्ट की ज्या प्रकारचं पॉलिटिकल स्टेटमेंट किंवा ज्या प्रकारची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी शरदचंद्र पवार साहेब आखत आहेत, आपले हे मनोज जरांगे पाटील यांना हाताशी घेऊन ती पॉलिटिकल स्ट्रॅटेजी मित्रांनो सगळ्यांना समजण्याची गरज आहे. धनगर समाजाने पण एक लक्षात घ्यावं की मराठा समाजाला आरक्षण हा न देणारा व्यक्ती ST मधून तुम्हाला आरक्षण देऊ शकतो का? मराठा समाजाला 4 वेळेस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे 5-6
त्याला आपण म्हणतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेले तरी मराठा समाजाला कोणीही आरक्षण देण्याचा विचार केला नाही। देवेंद्र फडणवीस हा अपवाद वगळता ते आरक्षण टिकलं नाही टिकलं हा दुसरा मुद्दा असू शकतो मित्रांनो, पण देवेंद्र फडणवीस यांनी कमीत कमी एक प्रामाणिक प्रयत्न केला जेणेकरून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण देता येईल। शरदचंद्र पवार साहेबांनी तो प्रयत्न सुद्धा केला नाही, तर तो व्यक्ती धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करेल का याच्याबद्दल तुम्ही फक्त विचार करा। तो व्यक्ती एसटी समाजामध्ये तुम्हाला आरक्षण देता एससी आणि एसटी समाजाचे निराशा आपल्या मागे घेऊन किंवा आपल्यावरती त्यांचा रोष ओढून हा व्यक्ती तुम्हाला खरंच एसटी मधून आरक्षण देऊ शकतो का याचा विचार करा। धनगर समाजाची मोठ्या प्रमाणात फसवणूक जर कमी करेल तर ते शरदचंद्र पवार साहेब करेल। आज जर तुम्ही महाराष्ट्र विधानसभा असो, महाराष्ट्र MLC असो किंवा लोकसभा असो, लोकसभेमध्ये धनगर समाजाचा एक पण कॅन्डिडेट जिंकलेला नाही। काय झालं तर शरदचंद्र पवार साहेबांना एक तिकीट देण्यासाठी, काय झालं तर उद्धव ठाकरे काँग्रेस यांना एक तिकीट देण्यासाठी तो दिला नाही। तो जर उमेदवार कोणी दिला असेल तर तो महायुतीने दिला। महाराष्ट्रामध्ये राम शिंदे असेल किंवा गोपीचंद पडळकर असेल हे विधान परिषदेचे सदस्य बीजेपीने दिले। गोपीचंद पडळकर हे जे धनगराचं उभरतं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला उभं करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं। तर धनगर समाजाचा खरा हितेशी कोण? हो, आरक्षण हा मुद्दा तुमचा आहे आणि आरक्षणाबाबतीत तुम्हाला कोणतीही सरकार महाराष्ट्रात येऊ ती सरकार तुम्हाला आरक्षण देणार नाही। ते केंद्रावर ढकलेल, तुमचे उपोषण तुमचे आंदोलन हे सुरू आहे। पण तुम्ही एक लक्षात ठेवा गोष्ट मित्रांनो की एसटी मधून आरक्षण देणं कोणतीही पॉलिटिकल पार्टी जोपर्यंत विल दाखवणार नाही आणि त्या सगळ्या गोष्टींना म्हणजे एसटी समाजाच्या बांधवांना एक त्यांच्याशी डायलॉगच्या माध्यमातून हे कन्वे करू शकणार नाही की खरंच धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात मागे आहे आणि त्यांना एसटी मधून रिझर्वेशन मिळण्याची गरज आहे, तोपर्यंत एसटी समाजातून रिझर्वेशन हे कोणतीही पार्टी किंवा कोणताही लीडर तुम्हाला देऊ शकत नाही। पण मनोज जरांगे पाटील यांनी जी स्क्रिप्ट वाचली आहे शरदचंद्र पवार साहेबांची ही तुम्ही लक्षात घ्यावी आणि त्यांच्या स्क्रिप्टला बळी पडायचं की नाही हे धनगर समाजाने समजावं, एवढंच हा माझा सांगण्याचा प्रयत्न होता। तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।